नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राजे भवानीसाहेब काळे, मुक्काम पोस्ट बाबुलतारा, तालुका परतूर, जिल्हा जालना. आज मी माझ्या शेतीमध्ये उभा आहे. मटेरा नवजीवन शेती याप्रमाणे मी 2 वर्षापासून या मटेरा नवजीवन शेती करत आहे. आणि पूर्वी माझी जमीन नापीक झालेली होती, तर त्याचप्रमाणे मी मटेरा नवजीवन शेती करत असताना मी हे जुन्या पिकाचे अवशेष आणि मूळ जमिनीवर मल्चिंग म्हणून ठेवलेले आहे. आणि त्याचा मला फायदा होतो कसा, की हे मल्चिंग ठेवल्यामुळे जमिनीत हे कुजल्यामुळे याच्यात गांडुळांची संख्या वाढली आणि जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढला आणि हे पिकाला त्याचा सेंद्रिय कर्ब मिळतो आहे. आणि या मल्चिंगमुळे गवत उगण्यास म्हणजे गवत उगत नाही. आणि त्या गवतामुळे मला तणनाशकाचा पुन्हा खुरपणीचा याचा खर्च वाचला. आणि या सेंद्रिय कर्बामुळे माझ्या जमिनीवर कपाशीवर कुठल्याही प्रकारचे कीड नाही. आणि या बोंडाची संख्या पण जास्त चांगल्या प्रकारे आलेली आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असं सुरुवातीला अडचण वाटते की मल्चिंग करणे किंवा हे जमिनीत काडी कचरा ठेवणे सोयीस्कर वाटत नाही. परंतु माझा असा अनुभव आल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की असं हे मल्चिंग जमिनीवर मल्चिंग ठेवणे आणि निसर्गातलंच निसर्गाला देणे, त्यामुळे आपल्याला फुकटचं याचं खाद्य म्हणून भेटतं जमिनीला आणि आपला फायदा होतो. आर्थिक नुकसानीपासून आपण वाचतो. हे सर्व शेतकऱ्यांनी जाणून घेऊन या मटेरा नवजीवन शेती हे अंगीकृत करायला पाहिजे. स्वस्त माती फायद्याची शेती.